स्टार्ट. परिच्छेद. आपल्या बँकेला 35 वर्ष झाली असून बँकेच्या व्यवसायाच्या दृष्टीने हे 35वे वर्ष चांगले गेले हे आपण आतील आकडेवारीतून पाहू शकालच. गेल्या वर्षी आपल्याशी या माध्यमातून काही हितगुज केले होते, त्याबद्दल अनेक सभासदांनी व हितचिंतकांनी आपले चांगले मत आवर्जून कळविले होते. बँकेच्या कामकाजाच्या अहवालाप्रमाणेच आपण या संवादालाही महत्त्व दिले असे मला जाणवले. त्याचे कारण हे असावे की आपल्या परिवारातील आपण सारेजण बँकेच्या आर्थिक व्यवहाराइतकेच आपल्या सामाजिक भूमिकेलाही महत्त्व देतो. परिच्छेद. भगिनींनो आणि बंधूंनो, आपल्या देशाचे वैशिष्ट्य असणारी आपली लोकशाही निवडणूक नुकतीच पार पडली आणि आता नवे सरकार अधिकारावर आले. खरे म्हणजे आधीचेच सरकार पुन्हा अनेकदा आपल्या इच्छेनुसार आले. मतदान हे तर प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य ठरते. ते का आणि किती महत्त्वाचे असते ते आपल्याला एव्हाना कळले असेल. मतदान कोणासाठी असते? मतदान करा असे आपल्या लोकांना कानी कपाडी सारखे का सांगावे लागते? मत देणे हे जसे कर्तव्य आहे तसेच ते आपल्या फायद्याचेही असते. आपण मत देतो ते कुणा उमेदवारासाठी नव्हे, कुण्या पक्षासाठी नाही, सरकारसाठी नाही, देशासाठी सुद्धा नव्हे, आपल्या स्वतःच्या हितासाठी मत द्यायचे असते. कारण आपल्याला चांगले रस्ते हवेत, पुरेसे पाणी हवे, आपली शेती चांगली पिकायची, आपले संरक्षण उत्तम करायचे, तर आपला प्रतिनिधी चांगलाच हवा आणि तो कोण निवडायचा हेच तर आपल्या मनावर अवलंबून असते. देशाच्या किंवा कोणत्याही सामुदायिक संस्थेच्या कारभारात या प्रकारे आपण प्रत्यक्षच सहभागी होत असतो. आपल्या बँकेच्याही बाबतीत तसेच म्हणता येईल. आपण आपल्या बँकेच्या सामाजिक प्रयत्नातही सहभागी व्हायला हवे. लोकशाहीत लोकांच्या सहभागावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. परिच्छेद. उदाहरणार्थ, आपल्या संघटनेच्या, बँकेच्या अथवा महिला बचत गटांच्या माध्यमातून जे प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये आपल्या साऱ्यांच्या कुटुंबियांनी तितकेच नव्हे तर आपल्या गावकऱ्यांनीही भाग घ्यायला हवा. महाराष्ट्रात यंदा दुष्काळी स्थिती आहे. आपल्या साऱ्या देशाचे जीवन आणि अर्थव्यवस्था प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे हे तर खरे. अलीकडे आपण पाहतो की पाऊस अपुरा पडतो किंवा अवेळी पडतो, पण जो काही पडतो किंवा पडत नाही त्यास जबाबदार बऱ्याच अंशी आपण असतो. वृक्षतोड, चुकीची पीक पद्धती, पाण्याचा गैरवापर अशा कारणांनी जे पाणी पावसाने मिळते तेही नीट वापरले जात नाही. त्याचा परिणाम म्हणजे पाण्याचा प्रश्न आपल्याकडे अतिशय बिकट होत चालला आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यात जर काही प्रयत्नातून पाणी आलेच तर तिथे लगेच ऊस लागवड सुरू होते. जणू काही ऊसाखेरीज आपल्या बांधवांना अन्य पीक ठाऊकच नाही. स्टॉप.